नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण झटपट होणारा फालुदा पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हा फालुदा आपण प्रीमिक्सपासून बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत। या पद्धतीने प्रीमिक्सचे पाऊच आपल्याला दुकानात वगैरे मिळतात। हे आपण 1 लिटर दुधासाठी पूर्ण पाऊच टाकणार आहोत, पण इथे मी अर्धा लिटर दुधाचं करत आहे, तर मी यातला अर्धाच पाऊच या दुधामध्ये टाकून घेणार आहे। या पाऊचच्या पाठीमागे सर्व रेसिपी दिलेली आहे, ती वाचूनही तुम्ही करू शकतात। इथे आपल्या दुधाला उकळी आलेली आहे। आता या दुधामध्ये आपण हे प्रीमिक्स टाकून घेणार आहोत। अर्ध पॉकेट आपल्याला टाकायचं आहे, तर व्यवस्थित मिक्स करून टाकायचं आहे। हे प्रीमिक्स जर आपण या दुधामध्ये टाकले तर आपल्याला बाकीची कोणतीच गोष्ट यामध्ये टाकायची गरज नाही। साखरही आपण यामध्ये वापरणार नाहीत, फक्त या प्रीमिक्सचा वापर करून आपण फालुदा बनवणार आहोत। इथे मी अर्ध पॉकेट टाकून घेतलेला आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं याला आपण छान उकळी काढून घेणार आहोत। तीन ते 4 मिनिटं आपण हे कमी गॅसवर उकळून दिलेलं आहे। त्यानंतर रूम टेम्परेचरलाच थंड करून 3 ते 4 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे हे एकदम थंड होतं। त्यानंतर आता हे आपण सर्व करणार आहोत। इथे एका काचेच्या ग्लासमध्ये हे फालुदा दूध मी ओतून घेतलेलं आहे। हे आपण मँगो फ्लेवरचा फालुदा करत आहोत। त्यानंतर इथे वरून मी आईस्क्रीम टाकलेली आहे, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका। आंब्याचे काप थोडेसे टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर वरून थोडीशी टूटी फ्रूटी आणि ड्रायफ्रूट्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। या पद्धतीने झटपट फालुदा तुम्ही एकदा नक्की करून पहा। हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।